देशभरातील विविध स्पर्धा परीक्षा आणि सार्वजनिक भरती प्रक्रियेदरम्यान घडणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। सार्वजनिक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठीच्या कायद्यात सुधारणा करणारे पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे। या विधेयकामुळे पेपर फुटी, परीक्षा प्रक्रियेत फसवणूक तसेच संघटित स्वरूपातील गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर शिक्षा आणि प्रभावी कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे। या विधेयकात नेमकं काय आहे तसेच कुठली शिक्षा या नवीन कायद्याअंतर्गत वाढवण्यात आली आहे, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। गेल्या काही वर्षात देशातील विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले। अनेक वेळा परीक्षा रद्द कराव्या लागल्या, पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ आली आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर अनिश्चितपणेचे सावट निर्माण झाले। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने विद्यमान कायदा अधिक प्रभावी करण्यासाठी दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले होते। लोकसभेने या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। दुरुस्ती विधेयकानुसार सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांमध्ये दोषी आढळल्यास व्यक्तींना यापुढे अधिक कठोर शिक्षेला सामोरे जावं लागणार आहे। यापूर्वी किमान 3 वर्षाच्या कारावासाची तरतूद होती, आता ती वाढवून किमान 5 वर्षे करण्यात आली असून गुन्ह्याच्या स्वरूपानुसार कमाल 10 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते। तसेच दोषींवर कमाल ₹50 लाखांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे। या कठोर शिक्षेमुळे संघटित पेपरफुटी रॅकेटवर आळा बसण्यास मदत होईल असा सरकारला विश्वास आहे। परीक्षा प्रक्रिया राबविणाऱ्या किंवा तांत्रिक सुविधा पुरविणाऱ्या सेवा पुरवठादार संस्था गैरप्रकारांमध्ये सहभागी असल्याचे आढळल्यास त्यांनाही कठोर शिक्षा करण्यात येणार आहे। अशा संस्थांवर कमाल ₹5 कोटींचा दंड आकारला जाऊ शकतो। जर एखाद्या मोठ्या संघटित रॅकेटमध्ये त्यांचा सहभाग सिद्ध झाला तर हा दंड ₹10 कोटींपर्यंत वाढवता येईल। याशिवाय संबंधित संस्थांना 8 वर्षांपर्यंत सरकारी परीक्षा प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी घालण्याची ही तरतूद या कायद्यात आहे। संबंधित संस्थांतील व्यवस्थापकीय अधिकारी किंवा जबाबदार पदाधिकाऱ्यांना 5 ते 10 वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो। परीक्षा गैरप्रकारांवरील कारवाई जलद होण्यासाठी दुरुस्त विधेयकात तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी ठोस कालमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे। त्यानुसार पोलिसांनी 2 महिन्यांच्या आत तपास पूर्ण करणे बंधनकारक असेल। आरोपपत्र दाखल झाल्यानंतर विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयांनी 3 महिन्यांच्या आत खटल्याचा निकाल देण्याचा प्रयत्न करावा अशी तरतूद देखील या कायद्यात करण्यात आली आहे। त्यामुळे प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहण्याऐवजी जलद गतीने निकाले लागतील अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे। फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी केवळ 30 दिवसांचा कालावधी देखील देण्यात आला आहे। तसेच संबंधित उच्च न्यायालयाने अशा अपीलांवर 3 महिन्यांच्या आत निर्णय देणे अपेक्षित असल्याने न्याय प्रक्रियेत होणारा विलंब देखील कमी होईल असा सरकारचा दावा आहे। लोकसभेतील चर्चेदरम्यान केंद्र सरकारने सांगितले की देशातील लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देतात, मात्र काही मोजक्या व्यक्ती किंवा संघटित टोळ्यांच्या गैरप्रकारांमुळे त्यांचे भविष्य धोक्यात येते। अशा प्रकरणांना कठोर आळा घालण्यासाठीच कायदा आणि अधिक सक्षम करण्यात आला असून परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा आणि समाजाचा विश्वास दृढ करणे हा या दुरुस्तीमागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे। विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटना आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा मुद्दा उपस्थित केला। केवळ शिक्षा वाढून समस्या पूर्णपणे सुटणार नाही, तर परीक्षा व्यवस्थेतील सुरक्षा, तांत्रिक यंत्रणा आणि देखरेख अधिक सक्षम करणेही आवश्यक असल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले होते। परंतु आता लोकसभेत मंजूर झालेले सार्वजनिक परीक्षा पेपरफुटी विरोधी विधेयक हे देशातील परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। कठोर शिक्षा, सेवा पुरवठादार संस्थांवरील जबाबदारी, कालबद्ध तपास, फास्ट ट्रॅक न्यायालयांमार्फत जलद सुनावणी आणि मर्यादित अपील प्रक्रिया या तरतुदींमुळे पेपरफुटीच्या संघटित रॅकेटवर प्रभावी आळा बसण्याची अपेक्षा आहे। आता या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तर लाखो विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित आणि न्याय परीक्षा व्यवस्था उपलब्ध होऊ शकते। तरी या विधेयकावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।